गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझा अवतार बघा, इतका खराब अवतार आहे ना माझा. आणि मी बनवते आज भेळ. भेळ खाऊशी वाटली तर मग ही ड्राय भेळ आहे. ह्याच्यामध्ये फक्त फरसाणे आणि कुरमुरे आहेत. आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला अनियन टाकायचं असेल, टोमॅटो टाकायचं असेल आणि कोथिंबीर वगैरे काय टाकायचं तर टाकू शकतो. तर मी टाकणार आहे. बघा इथे मी टोमॅटो घेतला, अर्धा चिरून झाला आहे. आणि बघा मी काल ना नवीन चाकू आणला. पण बघा ही डिझाईन बघा ना, मला ह्या डिझाईन आवडली म्हणून मी घेतली. आणि ह्यांनी एकाच साईडला डिझाईन दिली, एका बाजूला डिझाईन दिलीच नाही आहे. तर काय इतकं काय झालं असतं की दोन्ही साईडला डिझाईन ह्यांनी प्रिंट केली असते. आता इथं काय हाताने तर केलेली डिझाईन नाही आहे, मशीनचीच प्रिंट आहे. तर या साईडला पण प्रिंट केलं असतं तर काय एवढं बिघडलं असतं, एक कसं वाटतंय एकदम. पण ठीक आहे, जाऊ दे, आता काम होतं आहे. तर मी आता कांदा टोमॅटो हे सगळं काही कापते आता. तर नवीन चाकूने नाही बघा किती मस्त बारीक मी टोमॅटो कट केलेला आहे. आणि इथे बघा कांदा पण बारीक कट केला आहे. आणि मी हाफच कांदा घेतला आहे, अर्धाच, कारण की तसंही मला जास्त कांदा नाही आवडत. कोथिंबीर घेतलेली आहे. आणि बघा नुसते ना कुरमुरं नाही आहेत, फरसाण पण बघा ह्याच्यामध्ये किती सारं आहे. सगळं मिक्स बरोबर आहे. नाही तर कधी कधी ना फक्त कुरमुरच असतील असं. त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे कांदा. त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं लिंबू पिळलं तरी छान लागेल ना. ठीक आहे, मी थांबा फ्रीजमधून लिंबू घेते. तर याच्यामध्ये मी घालणार आहे मिरची, बारीक कट केलेली मिरची. ही चटणी, आता ही चटणी आहे ना, आम्ही त्या दिवशी वडापाव आणलेला, तर वडापावमधली चटणी ठेवली होती. म्हटलं काम येईल नंतर आपण भेळ बनवू तेव्हा. तर ही चटणी आम्ही ठेवली होती वडापावाची, ती चटणी गोड, ती त्याच्यामध्ये घालू. आणि ही भेळ झाली आहे तयार. पैकी दिसते छान. टोमॅटो आहे. अरे ते स्टूल घे ना आणि बस. अशी का बसली आहे? इथे पहिले माहिती आहे, मध्ये मध्ये कच्च्या मिरच्या खायची, माहिती आहे ना? हा ना, माहिती काय का मम्मीला सुक्की भेळ आवडते, तर मम्मी सुक्की भेळ खाते. पण छान लागतं. नको ना, खाऊन तर बघ ना, छान आहे अगं. एक घास खाऊन. वडापाव चटणी टाकली आहे, वडापावची चटणी. हे वर ठेव ना, आता मी कशी खाऊ? तुम्ही खाली बसले तर. नाही वर ठेव, मला नाही खाली बस. ठेव इकडे. नाही, मला वर बसायचं. दे. आमच्या इथून बाल्कनीमधून इतका मस्त व्ह्यू आहे ना, तर इथे बसून पण खूप छान वाटतं. असं वाटतं की गार्डनमध्ये बसलो आहे आम्ही. आणि त्यानंतर थोड्याच वेळाने म्हणजे 6:30-7च्या दरम्यान ना क्लायमेट बघा इतकं
इतकं भारी झालं होतं ना, एवढं म्हणजे ना असं वाटत होतं की बघतच राहावं. किती मस्त ऑरेंज कलर, पिंक कलर, आणि बघा ना किती, तुम्हीच बघा किती मस्त वाटतंय. आणि ना हा फिल्टर वगैरे काही नाही, म्हणजे फिल्टरमध्ये नाही काढलं ना, कुठला एडिट वगैरे केला नाही आहे व्हिडिओ अजिबात. आम्ही ओरिजिनल कॅमेरामध्ये शूट केलं आहे आणि खरंच खूप असं भारी वाटत होतं. असं वाटतं की बघतच राहावं. आम्ही गप्पा मारत उभे होतो बाल्कनीमध्ये. तर मम्मीने बघा कधी हा व्हिडिओ बनवला ना मागून, आम्हाला पण माहीत नाही, पण किती मस्त व्हिडिओ आला आहे बघा. हा खूपच छान वाटत होता आणि हवा पण इतकी छान सुटली होती ना तेव्हा. त्यानंतर तयारी वगैरे करून आम्ही निघालो होतो कल्याणला, कारण की आज माझ्या बहिणीच्या मुलीचं बारसं होतं. तर त्याच कार्यक्रमाला आम्ही चाललो होतो. इथे आम्ही ओला रिक्षा केलेली, 2 रिक्षा केल्या होत्या. एका रिक्षामध्ये ताई, मम्मी आणि विधी होती आणि एका रिक्षात मी आणि प्राचू आम्ही होतो. आणि आम्हाला कल्याणलाच पोचायला ना इतका वेळ लागला ना, इतकी ट्रॅफिक आंबोलीला लागली ना आम्हाला. तर 20-25 मिनटामध्ये म्हणजे तिथे पोहोचतो आपण, पण ट्रॅफिकमुळे आम्हाला 1.5 तास लागला पोचायला तिकडे. आणि आम्ही पोचलो फायनली कार्यक्रमात. आणि आजचा कार्यक्रम होता तो बुद्ध विहारामध्ये होता. आणि नाव बघा तुम्ही, आता नाव काय ठेवलं आहे, तर नाव ठेवलेलं आहे गाथा. आणि इतकं सुंदर नाव आहे ना, म्हणजे एकदम युनिक आहे, सिम्पल सोबर 2 अक्षरी मस्त नाव आहे. मला तर खूप आवडलं हे नाव, आणि ना सर्वांनाच खूप आवडलं नाव, आणि म्हणजे आवडण्यासारखंच नाव आहे. याचं मिनिंग पण खूप छान आहे. गाथा म्हणजे आपण नाही का ध्यानासाठी बसतो, मेडिटेशनला आपण बसतो, तेव्हा आपल्याला एक कविता वगैरे सुचते ना, त्याला गाथा असं म्हणतात. खरंच खूप मस्त नाव आहे, म्हणजे सगळा विचार वगैरे करूनच नाव ठेवलेलं आहे. आणि हे आहेत माझे जीजू, ही आहे माझी मोठी बहीण, आणि हे आहे आमचं पिल्लू, म्हणजेच आमची गाथा. बघा तुम्ही किती क्यूट आहे ही, खूप क्यूट आहे. तिला तुम्ही कॉमेंटमध्ये ना खूप साऱ्या ब्लेसिंग्स द्या. आणि ना थोडीशी रडत होती ती, कारण की तुम्हाला तर माहिती आहे ना लहान मुलांचं कसं असतं, म्हणजे त्यांना एवढं सगळेजणं बघून एकदम त्यांना असं थोडंसं त्यांना चिडचिडपणा होतो. आणि माझे जीजू, माझी बहीण आहे ना, ते मला बोलत होते की बघ अगं ही सेम तुझ्यासारखीच आहे, तुझ्यावरच गेली आहे, रंग बघ तिचा, गोलू मोलू सेम तुझ्यासारखी दिसते. आणि हे दोघं असं म्हणत होते ना की, तर मला ना खूप भारी वाटत होतं, म्हणजे पिल्लू माझ्यासारखे दिसते म्हणून मला खूप भारी वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही आलो जेवायला. जेवण पण खूप टेस्टी होतं. मटर पनीर, व्हेज कोरमा, कोशिंबीर पुरी, भात, वरण, चपाती, गुलाबजाम, असं खूप काही होतं. आणि मस्तपैकी आम्ही सगळेजण जेवलो. आणि मग जेवून सगळ्यांना टाटा बाय करून आम्ही निघालो. सो गाईज, आम्ही आता घरी आलो फायनली. आणि ना येताना इतकी वाट लागली ना आमची. एक तर कॅब आम्हाला मिळाली नाही, खूप लांब होतं ते, खूप आतमध्ये होतं. तर मग आम्ही ठरवलं की रिक्षाने येऊ. तर आम्ही शहाडपर्यंत ना रिक्षाने आलो. आणि झालं काय, रिक्षामध्ये ताईची पर्स राहिली, म्हणजे पिशवी राहिली, त्याच्यामध्ये पर्स होती, मोबाईल होता, आणि जेवणाचा डब्बा दिलेला, सगळं काही असं होतं. आणि ती रिक्षामध्येच राहिली. आणि आम्ही असं स्टेशनला आलो, आणि स्टेशनला आल्यावर लक्षात आलं की पर्स रिक्षातच राहिली आहे. तर मी एवढी वाट लागली, आम्ही सगळे टेन्शनमध्ये आलो. तर आम्ही फोनवर, म्हणजे फोन जो रिक्षात राहिला होता ना त्यावर आम्ही फोन करत होतो कंटिन्यू. पण इतके चांगले होते ना ते, त्यांनी फोन उचलता क्षणी ते बोलले की हां ताई टेन्शन घेऊ नका, की आहे तुमच्या पिशवी आमच्याकडे आहे, मी तुम्हाला जिथे सोडलं तिथे आम्ही तुला म्हणजे येतो द्यायला. तर मग ते आले आणि आम्हाला पिशवी वगैरे सगळं काही मिळालं. आमचं पर्स मिळाली, फोन मिळाला, सगळं काही. आणि ह्या सगळ्या टेन्शनमध्ये ना व्हिडिओ बनवायचंच विसरलं, कारण की इतकं टेन्शन आलं ना की मिळेल की नाही. पण फायनली मिळालं, खूप चांगलं वाटलं. त्यांनी पण आणून दिलं लगेचच. आणि पैसे पण घेत नव्हते, त्यांना आम्ही पैसे दिले, पैसेही घेत नव्हते ते, पण आम्ही जबरदस्तीने त्यांना पैसे दिले. ते जेवायलाच बसणार होते, पण त्यांचा पण डब्बा ते काढला ना तेव्हा त्यांना आवाज आला फोनचा, तेव्हा त्यांनी फोन उचलला. आत्ताच्या काळात ना खूप कमी लोक असे असतात की एकदम लॉयल असतात. तसंच आज आम्हाला ते रिक्षावाले दादा एक भेटले, खरंच खूप त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे ना. आणि आमची मम्मी एवढी पळत गेली, मी तिला बोलते की थांब, पण काय ते एवढी धाव गेली, कारण की तिच्याकडून राहिलेली ती मागे तिने ठेवलेली रिक्षात बसताना, आणि तिथेच राहिली. आणि पप्पाने आमच्या आणले गुलाब खायला, साखर टाकली याच्यावर. आज मी खूप दिवसाने आली आहे. गुलाबजाम आणले त्यांनी आणून दिले मध्येच. आमची येताना खूप प्रॉब्लेम झाला, काय कसा काय मिळेल. आणि ताई
तुला कसं वाटतंय ना ताई, तुला कसं वाटतंय तुझा मोबाईल आणि हे मिळालं तर तुला काय वाटलं? आमच्या ताईचे तर हात पाय गळालेले पूर्ण. काय करू बाबा, अशी धावपळ सुरू झाली आणि आम्ही अशी ट्रेन नव्हती आली आणि ट्रेन आली असती ना तर आम्ही मग निघायला आलो. नेमकी ट्रेन पण आज लेट होते. पप्पा मला काय काय आणले ना ते सगळं देत आता. खूप दिवसाने मी आले ना घरी. हे बघा, हे काय आहे? आवळा. त्यानंतर हे बघा, हे ब्लॅक चना जोर. चना जोर काय म्हणतो मम्मी याला? त्यावेळेस पप्पा मला काय 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 देतात आणून. हे दाखव, हे दाखव. घरात दोन अशा जास्त बायका असल्या ना खरंच एवढा प्रॉब्लेम होता ना. हिजे एक विचार, हिजे एक म्हणणं, हिचं म्हणणं असं वैतागलेलं ना. आणि मी गप बोलत होते की कॅब फक्त 10 मिनिटावर होती, पण त्यांना 10 मिनिटं सुद्धा वाट बघायला नको होती. त्यांना स्टेशनवर येऊन एक तास थांबायचं होतं. हे सगळं व्हायचं होतं. गप्प कॅब केली असते. जे व्हायचं असतं ते होणार असतं. गप्प कॅब केलेलं आम्ही जे आता आलं होतं ते होणार होतं. देव बोलला तुम्हाला एवढा शांत घरी सोबत होतो, आम्हाला जर स्ट्रगल करून जायचंय घ्या अजून करा. मला ते झालं म्हणून ते मी आता टेन्शन फ्री झाले म्हणून बघा मी काय करते. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटलं ते. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.